स्क्रीनवर तुम्ही बघताय भयंकर पाऊस येतोय. 3, 4, 5 फेब्रुवारी ढगफुटी संकेत. 2 नंबरचं बघा, दिनांक 3, 4, 5, 6 फेब्रुवारी. बापरे, एवढा मोठा अवकाळी पाऊस. त्यानंतर 3 नंबरचं बघा, उद्या 3 फेब्रुवारी चक्रीवादळ धडकले, भयंकर गारपीट. त्यानंतर 4 नंबरचं बघा, आज 3 फेब्रुवारी तुफान गारपीट. त्यानंतरचं बघा, आज महाराष्ट्र डुबणार. अशा पद्धतीचे टायटल थंबनेल लावून श्री पंजाब डक यांचा त्या ठिकाणी फोटो वापरून ही व्हिडिओ करण्यात आलेली आहे. मी व्हिडिओला टायटल काय दिलंय की इंदोरीकर प्रमाणे काही लोकांनी श्री पंजाब डक यांची सुपारी घेतली आहे का. त्याच्यामध्ये आता याची सत्यता पण आपण तपासली पाहिजे, कारण की हे जे व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या मनावर एक वेगळा परिणाम होतो. शेतकरी याच्यामुळे घाबरतात आणि शेतकरी मग कमेंट्स मध्ये श्री पंजाब डक यांना ट्रोल करतात की बा यांचा अंदाज कधीच साधा सुद्धा नसतो, यांचा अंदाज घाबरवणारा का असतो. मात्र श्री पंजाब डक यांनी दिलेला अंदाज नेमका काय आहे आणि त्याच्यावर हे फोटो कशा पद्धतीने वापरण्यात आलेत याची पोलखोल आपण करणार आहोत. श्री पंजाब डक यांनी काय अंदाज दिलाय नेमका तो बघा. ते म्हणतात की मध्य प्रदेश म्हणजे बुरहानपूर किंवा त्या लगतच्या महाराष्ट्रातील जी साईड आहे, त्या MP साईड आहे महाराष्ट्राची, तर त्या जिल्ह्यांना असर जाणवणार. ठीक आहे. पुढे ते म्हणतात विदर्भ असेल किंवा जळगाव असेल या भागातील शेतकऱ्यांनी तूर काढणीचं नियोजन करायचं आहे, कारण की ढगाळ वातावरण होणार आहे, पाऊस येऊ शकतो. राज्यात वातावरण खराब होणार आहे अशा पद्धतीने ते बोलतात. ठीक आहे. 3, 4, 5 फेब्रुवारी दरम्यान राज्यात वातावरण खराब होणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा असं ते म्हणतायत. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा वातावरण ढगाळ राहील असं ते म्हणतायत. त्यांनी सांगितलं की बुलढाणा, मेकर, नांदुरा, अकोला, रिसोड, वाशिम, शिरपूर, जैन, अमरावती, वर्धा या ठिकाणी सुद्धा तुरळक पावसाच्या सरी किंवा वातावरण खराब आहे अशा पद्धतीचा अंदाज श्री पंजाब डक यांनी दिलेला आहे. त्यांच्या अंदाजामध्ये कुठेही गारपीट, ढगफुटी, अतिवृष्टी, महाराष्ट्र डुबणार, अरे बापरे, अवकाळी पाऊस असा कुठेही उल्लेख नाही. मग श्री पंजाब डक यांच्या अंदाजामध्ये असा कुठेही उल्लेख नसताना फक्त आपण व्ह्यू मिळवण्यासाठी श्री पंजाब डक यांचं नाव खराब करतो आहोत का, तर त्याची जबाबदार माध्यमांनी किंवा जे कोणी YouTube चॅनल्सवाले आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पैसा कमवताय, पैसा कमवणं हा काही गुन्हा नाहीये, पण तो पैसा चांगल्या मार्गाने कमवला गेला पाहिजे. आपल्याला 2 पैसे भेटतायत, त्याच्या बदल्यात एखाद्या माणसाच्या सामाजिक आयुष्य किंवा एखाद्या माणसाचं करिअर बदनाम होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असंच माझं मत आहे. ते जे थंबनेल मी दाखवले ते कोणकोणत्या चॅनलचे आहेत हे त्या चॅनल मालकांना लक्षात आलं असेल. त्यांना मला विनंती करायची आहे की तथ्यांवर आधारित आपण थंबनेल टाकले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या चॅनल बद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विश्वासार्हता निर्माण होईल. आणि विश्वासार्हताच तुमच्या आयुष्याची तटपुंज असते सगळ्यात महत्वाची. त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि एकंदर पंजाब डक यांनी दिलेला अंदाज याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांना घाबरवण्याचा हेतू किंवा घाबरवण्याचे शब्द नव्हते, तरी सुद्धा त्यांना ती लेबल लावण्यात गेलं. अगदी इंदोरीकर महाराजांचं सुद्धा तसंच झालेलं की त्यांच्या कीर्तनातल्या क्लिप काढून युट्यूबला व्ह्यू मिळवण्यासाठी त्याची तोडमोड करून त्या वापरल्या गेल्या. प्रचंड ट्रोल त्या ठिकाणी इंदोरीकर महाराज झाले. अगदी त्याच पद्धतीनं पंजाब डकांचं सुद्धा होताना आपल्याला दिसतं आहे. आणि खऱ्या अर्थानं आता हे जे 2, 3, 4, 5 फेब्रुवारीचा पावसाचा अंदाज आहे तो जर सांगायचा झाला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात वातावरण ढगाळ असणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याचा असर जाणवणार आहे. म्हणजेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, पण पावसाची शक्यता नाहीये. ज्या ठिकाणी पडला तो अतिशय कमी आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. एकंदर मला या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी मांडायच्या होत्या की एकंदर पंजाब डक नावाचा व्यक्ती विनाकारण या सगळ्या गोष्टीमध्ये बदनाम होतो आहे. जे की ते बोललेच नाही ते त्यांच्या ओठावर टाकल्या जात आहे थंबनेलच्या माध्यमातून. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की शेतकरी यातनं घाबरतात किंवा त्यांच्या मनावर या गोष्टीचा एक वेगळा परिणाम होतो किंवा श्री पंजाब डक हे इतके घाबरवणारे अंदाज कसे काय असू शकतात. ठीक आहे. अंदाज हा प्लेन असला पाहिजे आणि अंदाज हा अंदाज असतो, त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो. त्याच्यामुळं त्या अंदाजावर अशी मोहर उमटवल्याने गेली पाहिजे याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी
चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील. धन्यवाद.